तसं पाहायला गेलं तर छत्रपती मोटरची ओळख तर हा चेहरा पण आहेच. छत्रपती नाव ठेवतो आपण ना, तर त्या नावाची आपण इज्जत ठेवली पाहिजे. 2016ची गाडी आहे. तिचं किलोमीटर झालंय 3.5 लाख. 2010च्या गाड्या आहेत लोकांच्या, 11च्या 12च्या, त्यांचं किलोमीटर 80-70 हजार कसं होईल? शक्यच नाही. तुला साहेबांनी काय चहाची टपरी तरी टाकून दिली का आतापर्यंत? जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले, छत्रपती मोटर्स, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सँट्रो आहे, 2026 पर्यंत पासिंग आहे गाडी, 88,000पर्यंत जाईल. मॅकविल विकविल सगळं आहे गाडीला. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. सँट्रो आहे, 2011चं मॉडेल आहे, 1,60,000पर्यंत जाईल गाडी. XUV 500 आहे, 2012चं मॉडेल आहे, 2,80,000. झेन स्टिलो आहे, 2029 पर्यंत पासिंग आहे, 1,35,000पर्यंत जाईल गाडी. आल्टो आहे, 2011चं मॉडेल आहे, 1,55,000पर्यंत जाईल गाडी. आल्टो आहे, 2012चं मॉडेल आहे, 1,75,000पर्यंत जाईल गाडी. वॅगनर आहे, 2026 पर्यंत पासिंग आहे गाडी, 1,25,000पर्यंत जाईल. फिएटची पंटो आहे, 2008चं मॉडेल आहे, 1,20,000पर्यंत जाईल गाडी. मारुती 800 आहे, 2026 पर्यंत पासिंग आहे, 78,000पर्यंत जाईल गाडी. सँट्रो आहे, 2012चं मॉडेल आहे, 1,95,000पर्यंत जाईल.
कोरोला आर्टिस आहे, 2010चं मॉडेल आहे. 2,50,000 जाईल गाडी. मर्सिडीज आहे, 2016चं मॉडेल आहे. घरातलीच गाडी आहे ही. गाडीची किंमत 18 लाखापर्यंत जाईल. डिझेल गाडी, ऑटोमॅटिक. ऑल्टो आहे, 2025 पर्यंत पासिंग आहे. 80,000 जाईल. पासिंग आहे. गाडीची किंमत जाईल 75,000. i10 2010चं मॉडेल, 1,80,000. आतमधलं इंटेरियर बघतात की गाडी साफ ठेवली का, किंवा गाडीचे टायर कसे आहेत, गाडीला पॉलिश केली का, कुठं पेंट उडलाय का. सगळ्यात महत्वाचं गाडी घेताना आहे ना, गाडीचं इंजिन बघितलं पाहिजे, गाडीची चाशी बघितली पाहिजे, चाशी आउट आहे का, इंजिन काम आहे का, ते बघितलं पाहिजे. पण आपण ते नाही बघत. बऱ्याच गाड्या आहेत ना, इंजिन कामाच्या असतात, बऱ्याच चाशा आउट असतात, बऱ्याच गाड्यांवरती लोन पण असतं, तसेच विकतात लोक. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे की आपलं जे छत्रपती मोटर्स आहे, 2 ब्रांच आहेत आपल्या, त्या दोन्ही पण चिंचवडमध्येच आहेत, थेरगावमध्ये. अजून बरेच काही लोकांनी छत्रपती नावाने 1-2 जणांनी चालू केलंय, की लोकांना वाटतं की ते आपलंच आहे. ते आपलं नाहीये. आपले जे नंबर आहेत, हेच 3 नंबर आहेत. ह्याच 3 नंबरवरतीच कधी बी फोन करून या. कोणाला कुठली गाडी पाहिजे असेल तर ह्या 3 नंबरवरतीच फोन करा, आणि म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. आणि तसं पाहायला गेलं तर छत्रपती मोटर्सची ओळख तर हा चेहरा पण आहेच. कुठं आल्यानंतर तिथं छत्रपती मोटर्समध्ये मी आहे का बघा. काय लोकांना काय कामधंदे नाहीत, आपलं छत्रपती मोटर्स नाव टाकायचं, चालू झालं. पण ते नावाची तरी इज्जत ठेवली पाहिजे ना. आपण आपण काय नाव ठेवतो, छत्रपती, आणि आपण त्याच्यात काम काय करतो, असलं नाही चालत ना. बऱ्याच लोकांना नावाच याचं घेणं देणंच नाही, त्यांना फक्त त्यांचा धंदा चालवायचा आहे बस. मग छत्रपती नावाने काय का उद्योग करणार त्यांनी. छत्रपती नाव ठेवतो आपण ना, तर त्या नावाची आपण इज्जत ठेवली पाहिजे, आणि त्याच पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. मग कुठल्या काही क्षेत्रातलं असं ना, छत्रपती मोटर्स हेच नावाचा बद्दल नाही बोलत. छत्रपतींचं नाव जिथं आपण वापरतोय, छत्रपती वापरतो, कोणी शंभूराजे वापरतं, कोणी शिवाजी महाराज वापरतं, काय पण अशी नावं वापरतात. महाराजांच्या नावाच्या निगडीत जे नावं वापरतात, त्या नावाची आपण इज्जत केली पाहिजे. त्या पद्धतीनेच आपण काम केलं पाहिजे. जर जमत नसेल तर ते नाव नाही लावायचं. कुठला बी डीलर आहे ना, गाडी घेताना काय करतो, त्याला चमकवतोच काय बी करून. ऍक्सिडेंट घातले असले तर फार चाशा वेल्डिंग करून देतात, चाशा बदलून बी देतात, एवढंपर्यंत जातात. गाडीचे पेपर चेक करा, गाडी वरती लोन आहे का नाही, परत तुमच्या नावाने कधी करून देणार आहे, हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नुसतेच घेतले आणि परत गेलात. त्या गाडीवरती लोन असतं बँकेचं, बँकेचे पैसे नसतात भरलेले, आणि परत तुम्ही गाडी फिरवायला लागली की बँकवाले तुमच्याच मागे येतात ना, द्या गाडी म्हणून. बऱ्याच गोष्टी आहेत त्या चेक करत जावा. किलोमीटरवरती पण जास्त जायचं नाही, कारण बऱ्याच गाड्यांचं किलोमीटर जे आहे ते रिवर्स मारतात. 300 रुपये दिलं की नाशिक फाट्याला किती बी तुम्हाला किलोमीटर जसं पाहिजे तसं करता येतं. जी गाडी 3 लाख किलोमीटरची आहे ना, ती पण 40,000 वरती आणता येते, आणतात बी लोक. आता तुम्ही सांगा की 2016ची गाडी, माझी 2016ची गाडी आहे, तिचं किलोमीटर झालंय 3.5 लाख. आणि 2010च्या गाड्या आहेत लोकांच्या, 11च्या 12च्या, त्यांचं किलोमीटर 80-70 हजार कसं होईल. शक्यच नाही. मी तर गाडी फिरवत बी नाही, तरी पण माझं 3 लाखाच्या पुढे गेलंय.
आणि लोकांच्या परत 2010च्या आणि 11च्या गाड्यांचं किलोमीटर 70-80 हजार. आणि आपण काय करतो, गाडी घ्यायला गेलो की खुश होतो, हा कमी किलोमीटरची गाडी मिळाली. अरे कशाचं, तुला फसवलं त्यांनी. 300 रुपयात तुझा कार्यक्रम झाला. किलोमीटरकडे बघायचं सुद्धा नाही आता. गाडीचं इंजिन बघा, ऍक्सिडेंट बघा, कारण किलोमीटर कोणीच खरं देणार नाही. आणि सांगणार की मी वापरली, ह्यानी वापरली. एखाद्या गाडीचे 3 ओनर झालेले असतात, ते काय सांगतात माहिती का, ती आमच्या घरातल्यांच्याच नावावरती होती. बापाच्या नावावरून पोराच्या नावावरून, पोराच्या नावावरून परत कोणाच्या बापाच्या नाव केली काय काय माहित नाही. 3 ओनर होतात गाडीचे. ते सांगतात घरातले घरातच झाले. कसं शक्य आहे? काय बियाड्यासारखं बोलायचं? असं नसतंय. घरातले घरात 3 ओनर कधीच होणार नाहीत गाडीचे, चुकून सुद्धा होत नाहीत. पण हे लोक आपले सांगतात. आता सगळ्यांना महत्वाचं सांगायचं म्हणजे येत ना, ती तरुण पोर आहेत ना आपली महाराष्ट्रातली, आपलं जे युट्यूब चॅनल बघतात त्यांच्यासाठी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे काय, आता इलेक्शन चालू आहेत. बऱ्यापैकी काय होतं माहिती का, तू ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी ह्याचं काम करतोय, मी त्याचं काम करतोय, मी ह्याच्याच मागे जाणार, त्याच्याच मागे जाणार, आपल्यातले आपल्यातच भांडणं लागतात. म्हणजे काय होतं की हे जे वरचे जे आहेत ना, ते सगळे एकत्र राहतात. त्यांना घेणं देणं नसतं काय. तुम्ही खाली डोकी फोडा कोणाची, नाही तर खून करा, हाफ मर्डर करा, कोणाला काहीही करा, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना त्यांची खुर्ची पाहिजे फक्त. त्यांना काय बी करून त्यांना पुढे यायचंय. ते तुम्हाला पुढे आणू शकत नाहीत. मग तुम्ही काय एवढं जीवाच्या पलीकडे पार हे करता? एखाद्याच्यासाठी पार खून करायला तयार होता, भांडणं करायला तयार होता, एकमेकाची डोकी फोडायला तयार होता. काय गरज चालली एवढं? त्यातून काय मिळणार आहे? बरं जाऊ द्यात. ह्यांची पोरं आहेत. बऱ्याच बऱ्याच जणांचं दाखवतो, ह्यांची पोरं बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेणार आणि आपली ती फटकी तुटकी चप्पल घेऊन 100 रुपयाचं गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्या मागे उधळत फिरणार. त्यांनी सांगितलं, ह्यांनी असं केलं त्याला मारा, चाललेच लगेच. त्यांनी सांगितलं की लगेच चालले. ते नाही का कुत्र्याला कसं म्हणतात, छिव म्हणलं की कुत्रं पळतं, तसं लगेच आपले हे तयारच असतात. फक्त त्यांनी छिव म्हणूस तर दम पळालच. हे घरात बापाला किंमत देणार नाही. पण तिकडे ह्याचा फोन वाजला रे वाजला, जेव्हा त्या ताटातून पळून जाईल. मला फोन आलाय, मला फोन आलाय, साहेबांचा फोन आलाय. कसला फोन आलाय साहेबांचा? पहिले घरात बापाला किंमत दे. त्या साहेबांचे होर्डिंग लावणार मोठे मोठे, 40x40चे, 20x20चे. आणि राहतोय काय घरामध्ये, 10x10च्या खोलीमध्ये राहतो. त्यातून बाहेर ये, मग होर्डिंगचं बघू. तुला होर्डिंगचे पैसे सुद्धा ह्यांनी ह्याच्याकडून त्याच्याकडून गोळा करून आणलेले असतात. तेवढं पण कमवू शकत नाही. तुला साहेबांनी काय चहाची टपरी तरी टाकून दिली का आतापर्यंत? नाही दिलेली. तुझं एखादं काम जरी असेल ना, बघू आपण करू करू, जरा बघू आपण करू, असं बोलणार. आणि तू त्यासाठी जीव द्यायला तयार. मोबाईलच्या स्क्रीनवरती पण डेस्कटॉपला सेव्ह फोटोज डायरेक्ट त्याचा, मी ह्यांचा माणूस आहे. तू कर बरं फोन कधी एखाद्या गरजेला, जर तुला अर्जन्टची गरज आहे एकदम, कर फोन तू, बघ उचलतंय का ते. आणि उचलला तरी तुझं काम नाही करणार. तुझ्यासारखे 56 आहेत पडलेले. त्याच्यामुळे ना, हे हे राजकारण जे आहे ते बाजूला ठेवा. आपापसात भांडणं करू नका. जे आहेत ना पोरं, एकमेकांबरोबर चांगलं राहा. जो योग्य असेल माणूस त्याला पुढे आणा, त्याला निवडून द्या. पण भांडणं काय करू नका अजिबात. मी काय कोणाच्या कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही किंवा पक्षाचं मला हे पण नाही. सगळेच आपले. जो माणूस चांगला असेल, जो आपल्यासाठी चांगला असेल, जो आपल्यासाठी धावून आलेला आहे, त्याला तुम्ही पुढे आणा. पण भांडणं आपापसात करू नका, एवढं सांगायचंय. आपण नवीन स्टॉक गाड्यांचा जवळजवळ एक 4-5 दिवसांनी परत भरू आणि त्यावेळेस परत एक नवीन व्हिडिओ बनवू. तोपर्यंत सर्वांना माझा मनापासून नमस्कार, धन्यवाद.